कोकणातले लाडू आहेत. कधी तुम्ही आलात कोकणात का नक्की खरेदी करा. आणि वाली कशा? वाली 50 ला 5. 50. मग तुम्ही कोल्हापूर वरून येतात आई? कोल्हापूर वरून येतात? कोल्हापूर आहे का काय? केळीचं अच्छा, कसं ते? 50 रुपये. अरे 100. अच्छा, हे तुमच्या मळ्यातले? आमच्या माहिती त्या मच्छीचे 30 रुपये. मोठ्या माशाचे 50 रुपये. 50 रुपये. अच्छा, त्याच्यावर आपल्याला 50 रुपये. हे सगळे बघा तुम्हाला मच्छी पण कटिंग करून मिळणार. मार्केट आहे, मासळी बाजार बघा. सर्व प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ते पण ताजे. 50ला हे 100 रुपये आणि तो 50. याच्यात काय? आणि कशी किलो आहे ती? 100 रुपये पाव किलो. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण आलो कोकणामध्ये. मी आलेली आहे माहेरी, म्हणजे बहिणीच्या गावी वेंगुर्ल्याला. आणि कालच ट्रेनने उतरली, तर आज मी मार्केटला आले. आज रविवारचा दिवस आहे आणि हे बघा मागे दिसतंय ते मोठं मार्केट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथलं मार्केट, संडेला मार्केट कसं भरतं, काय काय आहे ते आजच्या व्हिडिओ पाहूया. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सर्वात आधी आपण बघूया भाजी मार्केटमध्ये काय काय भाज्या आहेत, शेतातल्या मळ्यातल्या भाज्या आहेत त्या आपण इथे कव्हर करूया. बघूया, इथून सुरुवात करूया. ही बघा मोठी बिल्डिंग, आता नवीन इमारत झालेली आहे ही, आणि इथून पुढे पण मार्केट भरतं बघा. ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करूया. आणि रविवार असल्याने किती गर्दी आहे बघा इथे. ताईंकडे आहेत तवे वगैरे दिसत आहेत. ताई कसे आहेत हे तवे? तवा कसा आहे? 350 ला आहे, 350 ला आहे, 300 ते 300. अच्छा, हे बघा सगळे लोखंडी आहेत. 300. आणि कढया कशा? 450 ला आहे, 300 ला आहे, 200 ला आहे, 300 ला आहे. पट कसा ताई? 300 रुपयाला. ताईंकडे बघा सगळ्या प्रकारचे असे लोखंडी वगैरे तवे आहेत. आणि इथे बिल्डिंगच्या एंट्रन्सला नेहमी असतात. ताई तुम्ही कोल्हापूर वरून येतात? ताई कोल्हापूर वरून येतात? कोल्हापूर. दर आठवड्याला येता का? दर आठवड्याला येतो. कायम असतो इकडे. इथेच असता? ताईंच्या दुकानात बघा तुम्हाला सगळं इथे सांडशी वगैरे पण आहे. आणि अच्छा, आणि रिझनेबल किमती आहे. तुम्हाला बिडाचा तवा असेल तर तो सुद्धा इथे आहे. बरीचशी भांडी आहेत. धन्यवाद ताई. इथे तुम्हाला बघा इथे फळं वगैरे सुद्धा आहेत. आणि इथे बघा पालेभाज्या वगैरे ताईंकडे. ताई पालेभाजी कशी? 20 रुपये. आणि गजरा कसा आबोलीचा? 100 रुपये. 100 रुपये, पण छान आहे गजरा. आणि वाली कशा? वाली 50 ला 5. 50 ला 5. हे सगळ्या शेतातल्या? कुठून आहात तुम्ही? कुठून आहात? आणि हे तांदूळ? तांदूळ उकडे पेजेचे तांदूळ. वेजेचे तांदूळ कसे? हे 70 रुपये शेत. केळी कशी? केळी 60 रुपये. बघा ताईंकडे सगळं शेतातलं, सगळं तुमच्या शेतातलं. धन्यवाद ताई. त्यांच्याकडे आवळे वगैरे आहेत आणि कोकम आहेत. बघा या बाजूला असं दोन्ही बाजूने बसलेले सगळे छोटे छोटे भाजी विक्रेते. पोवलेकर काजूगर फॅक्टरी. इथे बघा काजूची अशी दुकान आहे. तुम्हाला काजू हवे तर फ्रेश काजू मिळतील. आणि पालेभाज्या बघा फ्रेश अशा. काका नमस्कार. कसे ही मुळ्याची भाजी? मुळ्याची भाजी 25 रुपये पेंडी आहे. हे तुमच्या मळ्यातली? मळ्यातली. आणि वाली कशा? वाली सांगतो. हे वाली 50 ते 4 आहे ना. बघा कोवळ्या अशा वाली आहेत चांगल्या. आणि त्याच्यामध्ये बघा एवढ्या वाली आहेत. हा, आणि ही लाल माठ? ही लाल माठ 50 ते 3 आहे. वा, भाज्या बघा किती मस्त ताज्या भाज्या आपल्या. काका ते काय? ते कणगी आहे. कणगी. उकडून खायची? उकडून खायची. अच्छा. काकांकडे नारळ कसा? नारळ 33 रुपये. 30 रुपये. सगळं तुमचं स्वतःच? कुठून आहात तुम्ही? ते दाबोलीवरून. धन्यवाद काका. मी सकाळी आले 9 वाजता आणि बघा मार्केट आता हळूहळू भरलं जातं. भरपूरशी लोक येतात. रविवारचा दिवस असतो आणि तुम्हाला सगळं कोकणातील मेवा म्हणजे सगळं काही काजूगर वगैरे मिळेल इथे या मार्केटमध्ये. त्रिफळ वगैरे पण आहेत. इथे चिंच आहे दादांकडे. दादा चिंच कशी? 100 रुपये. 100 रुपये. सोललेली आहे ना. आणि काजूगर कसे? ते काजूगर 170 160. 160. ते किती ग्रॅमचे आहेत? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. आणि पोहे कसे? पोहे 100 रुपये पाहिली. कोकम पण आहेत बघा त्यांच्याकडे फ्रेश.
आणि हे काय बरं हे पोळीत ना. थँक्यू. आपण तिथून पुढे पुढे आलो आणि ह्या बाजूला बघा आतमध्ये गेल्यावर ह्या बिल्डिंग मध्ये खाली भाजी मार्केट आहे. इथे पण ताई बसलेल्या आहेत, लिंब वगैरे आहेत आणि पपई पण आहे त्यांच्याकडे. ते रोप पण ठेवलेली आहेत. इथे बघा या बाजूला पण आहेत सगळे भाजी विक्रेते आणि तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत रोजच्या वापरासाठीच्या ह्या पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. एरवी पण मार्केट असतं पण रविवारी मोठ्या प्रमाणात असतं. हे बघा ह्या बाजूने पण आहे, वरती गेलात का वरती आहे, तिथे गेलात तर हा सगळा पुढे मच्छी मार्केटचा रस्ता आहे जाण्यासाठी. हे बघा पुढे पण मार्केट आहे आणि या बाजूला सुद्धा आहे. ताई काय भेंडी कशी? 20 रुपयाला 12 भेंडी. अच्छा. कारली कशी? कारली 50 ला 4. तुम्ही मला नमस्कार दादा. आपलं नमस्कार. नाव सांगा. अंतोन डिसोजा. अच्छा दादा, हे कोकमा बद्दल सांगा जरा मला. ही गावठी आगाची कोकम आहे आणि कशी किलो आहे ती? ही 100 रुपये पाव किलो, 400 रुपये किलो आहे. ही 360 रुपये किलो आहे. फरक काय त्याच्यामध्ये? ही 320. ही 7 फुटीची आहेत, ही 5 फुटीची आहेत आणि ही 3 फुटीची आहे. म्हणजे साईज वर आहे. लावलेला आहे त्याला. अच्छा, गावठी आगर लावलेला आहे ना, गावठी आगर लावलेला आहे, 7 वेळा लावलेला आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि ते ऊन लावून त्याला परतवलं जातं आणि उन्हात ठेवले अच्छा, जातं. म्हणजे असं आंबट पण आहे याला. जास्त आंबट दाखवतो. दाखवा. हात पुढे करा. असा आगळ आहे, आगळ लावलेला आहे. आणि जर उलटा हात जर उलटा करा तर पडणार, दाखवतो तुम्हाला ते बाजारात. अच्छा, उलटा करा हात बघूया. अच्छा, दाखवा. बघा तो पडणार नाही, एकदम घट्ट आहे म्हणजे आगळ. तो बघा कशी आहे ती. चांगल्या आहे ना. हो. ही 400 रुपये किलो कोकम पडतात. अच्छा. 2 वर्ष टिकतात ही. अच्छा. आणि कोकमची पद्धत ही आहे इकडे. अच्छा. ही बघा हा थोडासा मोठा कोकम आहे आणि 400 रुपये किलो आणि तो कमी वाला 320 रुपये किलो आहे. अच्छा. 320. ही 5 वेळा परतवलेली आहे, उन्हात ठेवलेली आहे. ही 5 वेळा ठेवलेली आहे आणि 3 वेळा. अच्छा, थोडासा फरक आपल्याला माहित नसतं ना. कोकम थोडस माती वगैरे असते पण हे ओरिजिनल कोकम तुम्हाला कोकणात मिळणार आहे. आगळ सांगा कसा? 100 रुपये आहे, मीडियम आहे तो 200 आहे आणि जाडवाला आहे तो 300 रुपये आहे. जाड म्हणजे तुम्हाला दाखवतो हे पाहिजे साधारणतः एवढी त्याची हे मिळणार जाडपणा. किती वर्ष ते तुमचं दुकान आहे? 40 एक वर्ष आहेत. आता ही दुसरी पिढी म्हणजे दुसरी पिढी आहे म्हणजे बाबांपासूनची. ही मिरची कुठली दह्यातली? ही ताकातली मिरची आहे, ताकात बुडून काढलेली असतात, ही तळून खातात. आणि हा मसाला भरलेली मिरची आहे, मसाल्याची सांडगी मिरची. आणि ही ताक मिरची. ताक मिरची कशी आहे? ते पॅकेट कसं आहे? 50 रुपये आहेत विक्रीला आहे. आणि तिरफळ कशी? ही तिरफळ आहे, हे सुकवलेली तिरफळ आहेत, वाळलेली तिरफळ आहेत आणि याच्यात हिरवी सुद्धा मिळतात तिरफळ. हा मालवणी भाजका मसाला आहे आणि हा फिश मसाला आहे. जरा चांगले येतात मसाले. हे घरगुती प्रकार आहे. तुम्ही बनवलेले का हे? घरगुती प्रकार आहे. हे काय? आंबा पोळी आहे. अच्छा. आणि ही फणस पोळी आहे. फणस पोळी कशी? फणस पोळी 50 रुपये आहे, आंबा पोळी 50 रुपये आहे. हे तांदूळ लाडू आहेत. कोकणातले लाडू. तांदूळ लाडूची टेस्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय असतं दादा? ह्याच्यात हे केलेलं असतं. तांदूळ लाडू म्हणजे उकडे तांदूळ असतात, चांगले भाजून घेतात. भाजणीचे प्रकार असलेले असतात. दादाने टेस्ट करायला दिलाय, थोडस आपण टेस्ट करूया. आपण टेस्ट करूया. हा लाडू उकड्या तांदळापासून बनवला जातो आणि खूप चांगला म्हणजे थोडासा चिकटतो कारण पीठ असतं पण खूप प्रसिद्ध असे कोकणातले लाडू आहे. कधी तुम्ही आलात कोकणात तर नक्की खरेदी करा. चवीला खूप उत्तम आहे, थोडीशी वेगळी चव. उकडे तांदूळ आहे. अच्छा, हे कसे दादा? हे 100 रुपये किलो देतो, 300 रुपये पायली बसते. अच्छा, ह्याची पेज बनवतात ना, भात सुद्धा चांगला होतो. हे रेड कलरचा असतो, लाल कलरचा असतो. हा बघा कोकणातला हा सडीचा ना तांदूळ आहे. हा ते तुम्हाला दाखवतो, तुम्हाला टेस्ट बघा त्यावरती कळणार. गावठी मध आहे. गावठी मध आहे. दाखवा हे बघा गावठी प्युअर आहे. अच्छा, कशी बाटली दादा? ही बॉटल 800 रुपये बसते लिटरला.
आणि छोटी बॉटल मिळतात 200 रुपये, 400 रुपये, 600 आणि 800 4 प्रकारात मिळतात. अच्छा. पण तुम्ही तेच करून सांगा कसे आहे. गावठी मध आहे दादांनी सांगितलं 800 रुपये ही बॉटल आहे 1 लिटरची ना. आणि त्याला 800 रुपये लिटर बसतो. थोडस टेस्ट करूया. प्युअर आहे, त्याच्यात काही मिक्स नसतं, चांगलं आहे, ओरिजिनल असतं. ओरिजिनल आहे. आणि वर्ष 2 वर्ष त्याला काही होत नाही. जवळजवळ 6 महिने चाललेले आहेत, त्याला काही झालं काहीच नाही. बिया असतात ते कुठून त्याचं तेल बनवलं जातं कोकम. ते एक असं मग 1 पीस 30 रुपये एक असतो पीस आहे. 50ला 2 देतो. 50ला 2 मिळणार आहे. पाहिजे आता तर 400 रुपये किलोचा देतो आम्ही. अच्छा, जास्त घेतलं 20 न घेतात. ते हे पायाला आपला भेगा पडतो. दादा याचा कशासाठी वापर सांगा जरा. हे याला गरम करून याचं पाणी होतं तयार. ते पाणी जिथे भाग क्रॅक पडलेला असतो ना तिथे ते लावायला पाहिजे. 2 ते 3 दिवसात पूर्णपणे ते गुळगुळीत झाले. पायाला थंडीमध्ये भेगा पडतात किंवा वाताने भेगा पडतात त्या ह्या भरल्या जातात. 3 दिवसात त्या नाहीशा होणार एकदम. खूप उपयुक्त आहे आणि 50ला 2 मिळणार आहे तुम्हाला. हे कोकम तेल बोलतात त्याला. तेल भिरंडेल बुटी आहे. अच्छा. चिंच कशी ही? गावठी चिंच आहे. मीठ तेल लावलेलं आहे याला. हे 50 रुपये पाव किलो, अर्धा किलो 100. 2 भाग आहे. 2 भाग आहेत. तर कुळीत पिठी पण आहे दादांकडे. बघा कुळीत पिठी आहे. कुळीत पिठी 70 रुपये आहे पॅकेट पाव किलोचं. आम्ही 60-50 देतो. सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला कमी करून देऊ. रिझनेबल भावामध्ये तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे काय आहे ती प्राइस नाही, आम्ही कमी करून देतात. जास्त प्रमाणात घेतल्यावर तर आणखी कमी करून देतो. आणि कोरियरने मी पाठवतोय. अच्छा, तुमचा नंबर दादा सांगा. माझा अंतोन डिसोजा नाव आहे. प्रॉपर्ट मार्केटच्या खाली आमचं दुकान आहे. वेंगुर्ला प्रॉपर्ट मार्केट आहे त्या खाली बरोबर आमचं दुकान आहे, समोरच आहे. आणि नंबर माझा 7264904443 72646944443. वस्तू घर बसल्या हव्या असतील तर दादा तुम्ही कुठेही पाठवू शकता ना. कुठे पाठवू शकतो. याच्या अगोदर मी पाठवलेलं आहे. 2 वर्ष आमची सेवा. 2 ते 3 दिवसात घरी आहे. 2 ते 3 दिवसात होम डिलिव्हरी होऊ शकते. फक्त ते किलोचा 50 रुपये चार्ज घेतात, पण होम डिलिव्हरी होते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते पोहोचतो. अच्छा, तर तुम्हाला सगळा हा कोकणी मेवा घ्यायचा असेल, पोहे किंवा तांदूळ घ्यायचे असेल तर तुम्ही दादांना संपर्क करू शकता. दादांनी तुमचा मोबाईल नंबर पण शेअर केलाय तुम्हाला. तर कोकणातल्या ह्या वस्तूंचा नक्की आनंद घ्या. स्वाद चाका. खूप वेगळ्या हे आहे, टेस्ट आहे ती तुम्हाला कोकणातच मिळणार आहे. आणि ओरिजिनल असं सगळं त्रिफळ वगैरे सगळे ओरिजिनल आहेत. काय सुगंध येतो. हे आपण माशांसाठी वापरतो, माशांच्या आमटीमध्ये वगैरे, आणि मसाल्यांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. कोकम सुद्धा हा बघा तो जाड आगा तो मला तो 300 रुपये लिटर आहे ना. तो खूपच जाड येतो. असा ठीक आगळ, ह्याला ठीक आगळ म्हणतात. आणि असाच तुम्हाला तो आगळ मिळणार. याच्यात काय तुम्हाला हे होणार नाही, म्हणजे मिक्सिंग काय मिळणार नाही. तो हा येतोच जातो 300 रुपये लिटर. आगळ हा सोलकडीसाठी काढून आम्ही देतो. असा काढून देतो हा आगळ. हा बघा तो 300 रुपये, 200 रुपये मीडियम आहे, पातळ 100 रुपये आहे. क्वालिटी प्रमाणे तुम्हाला मिळणार. त्याचे चार्जेस एंट्री मारले. दादा आंब्याचा रस कसा? मँगो पल्प 300 रुपये लिटर आहे. आम्ही काय कमी करून देतो. 250 पर्यंत बसणार तुम्हाला. 200 ml, 500 ml आणि 1 लिटर मध्ये मिळतो. मग ते आम्ही किती दिवस टिकेल? वर्षभर टिकतो. हे काय होत नाही. घरगुती प्रकार आहे. फ्रीज मध्ये बनवतात. हे स्वतः बागवाले बनवूनच आम्हाला देतात. आम्ही कुठून फॅक्टरीतून घेत नाही. त्यामुळे ना क्वालिटीचा असतो, टिकून राहतो. तर दादांच्या दुकानामध्ये तुम्हाला बघेल नंबर पण शेअर केला. सगळ्या वस्तू लाडू पासून अगदी काजूगर पासून मिरच्या आहेत, हातसडीचे तांदूळ, उकडा तांदूळ आहे तो सुद्धा पाहिला आहे, पोहे आहेत, कोकम तेल आहे. सगळं कोकणी मेवा तुम्हाला एकाच दुकानात मिळणार. असे बरेचसे खरे विक्रेते आहेत. तिथे तुम्ही आलात, भेट दिलेत का तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल एकाच ह्या छताखाली. तर धन्यवाद दादा, खूप खूप माहिती छान सांगितली आमच्या प्रेक्षकांना. आणि तुम्हाला एक सांगतो, वेंगुर्ला आमचं स्वच्छ आहे, सुंदर आहे. केव्हा या आणि भटकंती करू शकता तुम्ही. आणि इथे मालवणी जेवण चांगल्या प्रकारचं मिळतं. कुठला आपला सुचवाल तुम्ही इथे? कुठलं हॉटेल सुचवाल इथे? 3-4 हॉटेल आहेत. स्पेशली मातृछाया आहे, रेडकर आहेत, नार्वेकर आहेत आणि समर्थ भोजनालय आहेत. ही भोजनालय ही घरगुती प्रकारे जेवण असतं. चुलीवर केलेलं असतं.
तयार करून ते देतात आणि गरमागरम आणि सुंदर प्रकारे यांचं जेवण मिळते. आपण इथे आलात केव्हाही या आणि इथे येऊन हे करू शकता तुम्ही, भटकंती करू शकता. भटकंती. वेंगुर्ला कारण काय होतं, सगळी जण मालवण तारकर्लीमध्येच जातात. आपला वेंगुर्ल्यात पण तुम्ही या, खूप छान छान बघा. आपल्या चॅनलवरती वेंगुर्ल्याचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. हा आजचा व्हिडिओ आहे. मी आली होती शॉपिंगला, म्हटलं तर थोडासा तुम्हाला इथलं एक्सप्लोअर करावी की काय व्हेरायटी आहे इथे, काय काय मिळतं कोकणामध्ये मार्केटमध्ये, रविवारचा बाजार कसा आहे. तर आजच्या भागामध्ये आपण तो बघतोय. तर आपण मच्छी मार्केट थोडक्यात दाखवतो तुम्हाला. काय दादा, काय तुमच्याकडे भाजी? हे वांगी कशी? वांगी कशी? वांगी 100 रुपये किलो आहे का? काय? केळीचं बोल. अच्छा, कसं ते? 50 रुपये. आणि हे काय भाजी कोणती? ही मुळा भाजी. बघा सगळ्या मळ्यातल्या ह्या ताज्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. केळी कशी? केळी 50ला 4. 50ला 4 आहे. काकडी पण, सगळी ही मळ्यातली भाजी तुम्हाला इथे पाहायला. दादा हे का बरं? हे कडू किरायचं. अच्छा, कशासाठी वापरतात हे? हे पोट साफ करणे, डायबिटीस साठी. अच्छा हा. अच्छा सिद्धेश्वरवाडी. हा आमची वरच्या बाजूला. अच्छा शेतीवर आहे तिकडे जा. हा हा, धन्यवाद. चुरमुरे लाडू कसे? चिरमुरे 10 रुपये. आणि चुरमुरे कसे? चांगले बाबा. 20 रुपये. 20 रुपये. अच्छा, हे काय दादा? ते तिळाचे लाडू आहेत. ते कसं? तिळाचे लाडू 20 रुपये. अच्छा, कुरमुरे खूप छान असतात इथे. तांदळापासून हे सगळे बनलेले प्रोडक्ट्स तुम्हाला इथे ताजे पाहायला मिळतील. आणि भाज्या सुद्धा आहेत बघा. कशी? 50ला 6 आहेत का? आणि टोमॅटो कशा? का 200. तुम्ही बनवलेलं आहे? घेतोय. बऱ्याचशा ताज्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. फळं सुद्धा आहेत बघा. ही सगळी त्यांची स्वतःची बागेतली केळी आहेत, पपई आहे. ताई कसं आहे पपई? अरे 100. अच्छा, हे तुमच्या मळ्यातले? आमच्या मळ्यातले. अच्छा अच्छा, कुठे राहिला तुम्ही? वेंगुर्ला बाजार. बाजारात नेहमी येता? हो हो, नेहमी. आणि केळी कशी डझन? 60 रुपये. 60 रुपये. खराटा कसा तो? 35-40. 35-40. थँक्यू ताई. कुळीत कसे? कुळीत 100 रुपये किलो आहेत आणि नाचणी आहे 100 रुपये किलो. आणि ही नाचणी. अच्छा, नाचणी कशी? नाचणी 50 रुपये किलो असते. वेंगुर्ला शहर हे झपाट्याने बदललंय आणि बघा त्याची इथे पूर्ण माहिती आहे, प्रगतीच्या पाऊलखुणा. आणि इथे कोणतं कोणतं ह्या बिल्डिंग मध्ये सगळं आहे आणि वेंगुर्ल्याचं पूर्ण इथे माहिती दिलेली आहे बघा. मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे आणि इथे नाट्यगृह सुद्धा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दीपगृह पण आहे, बालोद्यान आहे, त्रिवेणी उद्यान आहे. पाहू शकता सगळं असं रांगेने बसलेले आहेत. दादा पोहे कसं? पोहे कसे? अच्छा, आणि नारळ? 30 रुपये. 30 रुपये. हा वाला मोठा? बघा इथे पुढे पुढे जाऊया. ताई हे काय बरं? कसा वाटा? 20 रुपये. 20 रुपये. कोकणातली. अच्छा, हा वाटा कसा मग? 20ने. अच्छा, इथे पण पालेभाज्या आहे. त्या काकींकडे बघा पोहे आहेत. काकी ते काय काळं हे काय बरं? अच्छा, तुम्ही नेहमी असता का रविवारीच येता? रविवारीच असता. अच्छा, हे काय ताई बी आहे का? पेरूच्या सगळ्यांच्या. आणि हे कणगे आहे. कणगे कसा वाटतो तो? 100 रुपये. पण बी वगैरे आहे. हे कणगे असतात ना, हे उकडून खातात. हे बघा अशा पद्धतीचे असतात. उकडून खायची ना. कसा वाटत? हे कसं आहे? 100 किलो. अच्छा, हे बघा सगळे घेतात इथे. इथे काकांकडे पण केळी. केळी कशी काका? काय केळी? गोड केळी. इथे पण घेतलं तव्याचं वगैरे बसलं. अच्छा, 50. सगळं स्वस्त असं मार्केट आहे. स्वस्त तुम्हाला भाजीपाला उपलब्ध आहे आणि ताजा भाजीपाला मिळेल.
काका हे काय कोळा आहे वेणी केलेली आहे. बरंच मोठं असं मार्केट भरलं जातं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे विक्रेते बसतात. पहा आतमध्ये पण मोठं मार्केट आहे. ताई कोणते आहे? मुळा भाजी कसा? 20 रुपये. 20 रुपये. कुठून येता तुम्ही? अडेलीवर येता. मग रविवारी असतं का नेहमी असतात? नेहमी असतात. आणि ही कशी मेथी? 20चे 10 12. तर ताईंकडे भाजी आहे. आणि पन्नासचे किती? 5. धन्यवाद ताई. तो बरंच मोठं आहे. तुम्ही बघा ह्या जी बिल्डिंग आहे ना त्याच्या बाजूला हे लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल आहे. तिथे पण ह्या बाजूला पण हे मार्केट भरलं जातं. मोठं भाजी मार्केट आहे. तर बाहेर तर असं बसलेले असतातच. मूळ जी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला आणि इथे पुढे गेला तर फळं विक्रेते वगैरे पण आहेत. आणि तुम्हाला ह्या पद्धतीचं सगळं काही कोकणातील मेवा पाहायला मिळेल इथे आल्यानंतर. आणि फ्रेश अशी भाजी पाहायला मिळतील. हे सगळे फ्रुट्स विक्रेते आहेत. बघा सगळ्या प्रकारचे फळं पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. आली मुंबईहून आणि म्हटलं चला थोडीशी खरेदी करावी, खाजा वगैरे घ्यावा, काजूगर घ्यावे म्हणून इथे मार्केटमध्ये आली आहे. तर म्हटलं फिरता फिरता तुम्हाला पण दाखवा इथलं मार्केट. इथे पहा कुर्तीचं पण आहे. कुर्ती किती काय? होय मी पूर्ण सेट येणार. पूर्ण सेट आहे कुर्तीचा. हा बघा 3 पीस आहे का? 300 रुपयाला आहे. दादांचं दुकान आहे इथे आतमध्ये आहे. आणि बरेचसे डिझाईन्स वगैरे आहेत. इथे पण बघा सगळे पडदे वगैरे आहेत. उशीची कवरं वगैरे. कसे पडदे हे वाले दरवाजाचे 350 रुपये जोडी आहे. 200 रुपये जोडी. अच्छा सगळं काही तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. चपला वगैरे पण बघूया पुढे जाऊ. बघा इथे चपला पण दिसतात तुम्हाला. सुंदर सुंदर चपलांचे जोड पहा. दादा ही चप्पल कशी? ही कशी? 350. कुठली पण? सगळे वेगवेगळे भाव आहेत. हे किती? 150. अरे वा हे 150 वाले आहेत. 100 वाले पण छान आहेत. डिझाईन्स मस्त आहेत बघा. आपण असं पुढे पुढे जाऊया. इथे चपलांची पण बरीचशी दुकान आहेत तुम्हाला पाहू शकता. आणि पुढे आपण जाऊया. गर्दीतून वाट काढत काढत पुढे जाऊया. गर्दी खूप आहे. रविवारचा दिवस आहे. सगळ्यांची शॉपिंग चालू असते. आठवडी बाजार असतो. तर जास्त प्रमाणात गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बघा आणि ते सुकी मासळी पण आहे. ताई जवळा कसा? 60 रुपये पाहिजे. हे 100 रुपये आणि तो 50. याच्यात काय फरक आहे? हा पांढरा आहे पिवळा आहे. आणि हे बांगडे? 200ला 6, 100ला 8. 200ला 6 हरवलेले बांगडे. अच्छा 50 रुपये. एक प्रकार सुकी मासळी सुद्धा आहे तुम्हाला हवी तर ताईंकडे. आणि ते पुढे अजून मार्केट आहे बघा. बरंच सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. इथे बॅगचं पण पुढे दुकान आहे. ते या बाजूला सुद्धा आहे सुकी मासळी. दादा हे कशी खरेदी कशी? 50 रुपये. 100ला 2 घेवा. 100ला 2 आणि 50ला 2, 100ला 4. अच्छा बोंबील कसे? बोंबील ते 5 किलोवर 50. खूप मोठं मार्केट आहे बघा. तुम्ही चारी बाजून बघाल ना सगळीकडे अशा भाजी विक्रेते बसलेले आहेत. दुसऱ्या बाजूने त्या गल्लीतून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि इथे बघा पाय पुसणं वगैरे सुद्धा आहे. कपड्यांची दुकानं आहेत. भांड्यांची दुकानं सुद्धा लागलेली आहेत. त्या दादांकडे भांडी आहेत सगळी. हे बघा हे इथे गेलात ना आतमध्ये तर पूर्ण कापडाचं मार्केट आहे या बाजूला. हे मार्केट फक्त रविवारी भरतं का? रविवारीच कपड्याचं वगैरे कपड्याचे. हे सगळं मार्केट रविवारी मोठ्या प्रमाणात भरलं जातं. एरवी भाजी मार्केट असतं.
कोथिंबीर कशी? लिंबाचा वाटा. तर आपण आता त्या गल्लीतून आलो होतो आणि आता या गल्लीतून बाहेर पडते मी. थोडीशी भाजी वगैरे खरेदी केली बहिणीसोबत. आता बघू मासे कोणते आहेत वरती जाऊन. मेथी घ्या 20 रुपये, मेथी 20 रुपये. 50 ला 3. हा 40 रुपयाला फ्लॉवर आम्ही घेतलेला आहे. कोबी आहे यांच्याकडे. आमची पण बरीचशी खरेदी झाली भाज्यांची वगैरे. इथून हे भाजी मार्केट आपण पाहिलं कसं आहे. दुसऱ्या बाजूने पण तुम्हाला मी दाखवलं. तिथून तुम्ही या बाजूने आलात का बघा. हे मच्छी मार्केट आहे. कोणता मासा आहे? कोणता मासा? पेडवे. पापलेट कसे आहे? अच्छा बघा हे मच्छी मार्केट आहे. पाहू शकता. 150 ला. आणि ते मोठं. अच्छा रविवारचा मासळी बाजार. आणि बघा इथे मच्छी कटिंग कर. ताई मग मच्छी कटिंग करण्याचे पैसे घेतात का? त्या मच्छीचे 30 रुपये. मोठ्या माशाचे 50 रुपये. 50 रुपये. अच्छा त्याच्यावर आपल्याला 50 रुपये. हे सगळे बघा तुम्हाला मच्छी पण कटिंग करून मिळणार आहेत. सगळे असे लाईन्सवर बसलेत. काकी इथे मुशी स्वच्छ करतात. इथे बारीक मासळी पण स्वच्छ करून मिळते बघा तुम्हाला. ही आधी स्किन काढली जाते. काकी बघा काढतायत कशा. काकी पहिले वरचं काढतात ना? हा चांबडी काढावी लागते. नंतर याचे तुकडे करतात बघा. आणि खायला एकदम मस्त चवदार मासा आहे. अगदी मटणासारखा लागतो. तर अशा प्रकारे बघा मासे तिथे बरेच प्रकारचे. हलवा कसा ताई? हलवा 350 रुपये. आणि काटेरी 100 रुपये. बघा वेगवेगळे असे ताजे मासे तुम्हाला पाहायला मिळतील. ते बांगडे वगैरे पण आहेत. 300 350. सुरमई कशी? सुरमई 700 रुपये. 750 रुपये. अच्छा काटेरी घेऊया ना. कशी देणार सांगा. अशा असे ताजे मासे तुम्हाला ते पाहायला मिळतील. हे बांगडे कसे? हा कोणता मासा आहे? अच्छा काटेरी जास्त पाहायला मिळते. पापलेट कसं वाटतं? 350 रुपये. कसा? हे कसा? 500चे 2. बघा मासेच मासे आहेत. बांगडे जास्त बघायला मिळत आहेत. हे बांगडेच आहेत ना? छोटे बांगडे आहेत ना? कसे आहे? 50 आहेत. ताजे बांगडे आहेत एकदम. 600 रुपये. तिथे मटणाची दुकान आहेत वरच्या मजल्यावरती. अशा प्रकारे हे मार्केट आहे बघा मच्छी मार्केट. पाहू शकता ही मोठी अशी बिल्डिंग आहे जी आपण बाहेरून पाहिली. आणि थोडी लाईट गेली मध्येच. कसा वाटा पापलेटचा? 400. कसा वाटा? कोळंबी 200चा. एवढी कोळंबी 50 ला 5. ताजे बांगडे आहेत एकदम. हे सुरमई आहे. करली. आम्ही करली घेतोय कारण मग करली मासा मला खूप आवडतो. देणार ताई? 200ला द्या ना.
द्या 250 बोलतायत नाही कापून वगैरे द्या चांगली आहे कधी टेस्टी असते ना खायला द्या ताई द्या 230 कापून देणार द्या मग द्या 250 देतात आणि हा वाटा कसा हा वाला 250 देत किती 250 बोलतायत ना 250 घेतली आम्ही द्या कडली घेतली आम्ही आणि बघा हे कट करतात ताई आता कापून वगैरे 250 रुपयाला पडले आणि बऱ्यापैकी मोठी आहे नाही तुम्ही रविवारी असता का नेहमी असता रोज भरतं मार्केट सोमवार आणि पातळ करा चांगला या हा वाला पण 100 रुपये मोठे असतात 100 दोन्ही वाटे घ्या 200 रुपयाचे नको टोमॅटो कसा किलो आहे कांदे 50 बटाटी 60 आता नवीनच कांदा आता कांदा फिरून फिरून ताण लागली आता उसाचा रस पिते कोणता मासा ताई तारली मासा मग ते किती किलोवर असतं का वाटा कपावरच येतात अच्छा आता हा देता येतं कितीला आहे हा आता 100 ला आहे ताजे मासे दिसतात बघा चकाकतोय कसा मस्त ताजा आहे मस्त चवीला छान असतो ना त्याचा ऍक्च्युअली पॉइंटवर ऑइल काढलं जातं अच्छा आणि एक्सपोर्ट केलं जातं तेल काढतात का? तेल काढतात ह्या माशाला जास्त तेल असतं हिरवी त्रिफुळे तुम्ही मच्छी मार्केट भाजी मार्केट तर तुम्हाला थोडक्यामध्ये मी एक्सप्लोर केलंय इथे तुम्ही पाहू शकता हे अशी ना कोल्ड्रिंकची बरीचशी इथे हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला मस्तपैकी कोल्ड्रिंक्स फालुदा वगैरे मिळणार ना आणि काय का मिळतं घरगुती पद्धतीचे तुम्हाला इथे बघ सगळे प्रोडक्ट्स मिळतील आणि इथे या दुकानामध्ये तुम्हाला उडदाचं पीठ मिळेल लाडू सगळ्या प्रकारचे पाहायला मिळतील अशी बरीचशी इथे पुढे दुकान आहेत बघा आणि कुळथाचं पीठ वगैरे इथे तुम्हाला मिळेल आणि इथे शिरसाट मिठाई म्हणून आहे जिथे आम्ही नेहमी खरेदी करतो मुंबईला जाताना खाजे वगैरे सर्व प्रकारचे तर आता आम्ही खरेदी करतो इथे ताजा खाजा तुम्हाला इथे गुळाचा मिळेल हे बघा कोकणातला प्रसिद्ध असा खाजा आहे इथे आणि एकदम चांगली मिठाई ताजी मिठाई तुम्हाला इथे मिळेल शिरसाट यांच्याकडे हे काय बरं शंकरपाळी कशी कशी आहे खाजा कसा गुळाचा पालकची चकली आहे कसं पॅकेट हे 45 रुपये पाव किलो घे किती घ्यायचे दोन त्या पॅकेट्स हे आल्याचा आणि बघा हे ताजा खाजा यांच्याकडे असतो हा सॉल्ट आहे ना हा कसा बोलले दादा 200 रुपये आणि हा वाला 100 हे पण खारवले साधे आहेत ना हेच फक्त हे घे मग आता एवढी सगळी खरेदी यांच्याकडे झाली शिरसाट मिठाई यांच्याकडे आणि कधी आलात कोकणात तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला सगळं फ्रेश अशी मिठाई तुम्हाला इथे पाहायला मिळेल यांच्या दुकानामध्ये
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान वेंगुर्ल्याचं मार्केट कव्हर केलं आहे. रविवारचा आठवडी बाजार आणि सर्व काही मिळतं. रोजचं तर मार्केट असतं, पण रविवारी मोठ्या प्रमाणात इथे मार्केट भरलं जातं. भरपूर असं मोठं मार्केट आहे. तुम्ही कधी कोकणात आलात तर नक्की वेंगुर्ल्याला भेट द्या. खूप छान छान बघण्यासारखे असे प्लेसेस आहेत आणि आपण कधी आलो तर कव्हर करूया. आधीचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी. ते नक्की पाहून घ्या. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.